नाव मोठं असलं म्हणून कोणी महान होत नाही. कर्माची उंची माणसाची खरी ओळख दाखवते बरं का. हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा आणि खास होणार आहे ते तुम्हाला माहितीच आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सारी शॉपिंग वगैरे केली होती. काही शॉपिंग मी ब्लॉगमध्ये दाखवली, म्हणजेच मी शूट केली होती, तर काही केलीच नव्हती. जसं मला जमेल मी तसं तो शूट केला व्हिडिओ आणि टाकला शॉपिंगला गेलेला. तर चला मग आपण आज स्पेशल गावाकडे जाणार आहोत आणि तिकडे बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. सॉरी, थोडंसं माफ करा, मला व्हिडिओ अपलोड करायला थोडासा वेळ लागत आहे. बट सगळेच व्हिडिओज मी आता इथून गेल्यानंतर कसं आपण काय केलं, गिफ्ट पॅकिंग वगैरे आणि कुठे सेलिब्रेशन कसं केलं, परत गावाकडे गेल्यास आपण एखादी व्हिडिओज घेतला अंगणमधला, तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा व्हिडिओ कसा गावी जायचं म्हटलं किंवा कुठे पण जायचं म्हटलं की बायकाची जबाबदारी कशी असते, घरातली सगळी कामं आवरूनच मग घराच्या बाहेर पडायचे. तसेच सगळ्या घरातली कामं वगैरे आवरली होती आणि त्यात जास्तच मला गरम होतं, कारण गरमी जास्तच होती त्याच्यासाठी बरं का. मग म्हटलं काहीतरी थंड घेऊयात, बाहेर जाऊन काहीतरी लगेच पैसे खर्च केल्यापेक्षा आणि माझ्या पर्सला काम लावल्यापेक्षा म्हटलं फ्रीजलाच काम लावूयात, कारण फ्रीजमध्ये होतं मस्त असं थंडगारी. ते मला काही जास्त आवडत नाही, पण आणलेला होता आणि म्हटलं गरम उन्हाळा होता तर थोडंसं थंड काहीतरी ठेवूयात म्हणून यावेळेस हे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी घेतलेलं होतं. तसंच म्हटलं फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा आता पोटामध्येच ठेवून घेऊयात, म्हणजे त्याला पण काम लागेल. चला मग मस्त थंड पिलं. आणि मी पिते वेळेस राज कधी नाही पिलं असं कधी झालं का बरं? मग ते चॉकलेट असू देत किंवा आईस्क्रीम असू देत, माझ्यानंतर सेकंड नंबर त्याचा असतो किंवा त्याचा फर्स्ट असेल तर माझा सेकंड नंबर असतो. तर सगळं काही छान असं थंडगार पिऊन मस्त आम्ही घरून बॅग वगैरे आवरून निघालोत. आणि निघायचं म्हटलं कुठे, दूरचा प्रवास म्हटलं की अगोदर पेट्रोल महत्त्वाचं आहे बरं का. चला म्हणलं इथे पेट्रोल पंपला थांबून गाडी फुल करून घेऊया. तर जितकं आम्हाला पेट्रोल लागणार होतं त्यापेक्षा पण आम्ही एक्स्ट्रा घेतलं, कारण दूरचा प्रवास वगैरे होता, ऊन वगैरे होतं आणि कुठेतरी उन्हात आणखीन थांबल्यापेक्षा कशाला म्हणलं चला गाडी फुल करूया. तर गाडी एक्स्ट्राच फुल करून घेतली आणि आम्ही निघालो छान असा प्रवास करत. काय म्हणाल सर? तर मित्रांनो तर आता मी मित्रांनो का म्हणते तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर पुढे समजेल बरं का. टोल नाका पाहिलं की मित्रांनो हा डायलॉग कोणाचा आहे तुम्हाला माहितीच आहे. प्रचंड महाप्रचंड असं म्हणता येईल. तर महाप्रचंड असा रील स्टार आणि व्हायरल झालेली गोष्ट तर टोल नाक्यापासून झालेली आहे. तर काही दिवसापूर्वी झालेली आहे. त्याच्यानंतर खूप अशी ते ट्रोलला सुद्धा गोष्ट आली आणि खूप जणांनी ऐकली. आता सांगा बरं मी कोणाबद्दल बोलते. हँडवॉश केला आलो मध्ये. इतकं ऊन आहे ना, खूप सारं ऊन लागायले. प्रवास कसा झाला बाळा, कसं वाटायलंय? खूप ऊन आहे आणि खूप त्रास व्हायला लागले. दाजला मी तर केसवरतीच बांधून ठेवले, गरमी पण आहे म्हणून. आणि बघा कसं झालं, बांधले तरी असं झालं. गरमी पण आहे म्हणून खूप सारा त्रास व्हायला लागले गरमीचा. ऊन पण लागायला आणि कसं होतं केस मोकळे सोडले ना, गुंता होतो आणि त्रास पण होतो खूप सारा. आलो आहे हँडवॉश झालं. राजचं पण बघू राज काय ऑर्डर करतो माझ्यासाठी. राज ऑर्डर करणार आहे आज? काय करणार तुम्ही ऑर्डर? पॅरोटिटला व्हिडिओ शूट केला आहे मी, शॉर्ट व्हिडिओ पण तुम्हाला दाखवले, त्यामध्ये पण पॅरोटचं दाखवले. काय खायला होतं रे पॅरोट? पेरू ना? हां, पेरू खायला होतं. पेरू खायला होतं. त्याचं बघून आमच्याच तोंडाला पाणी सुटायला होतं है ना राज? तोंडाला पाणी सुटायला होतं ना पॅरोटचं बघून.
म्हणतात ना ते पोपटाचं उष्ट पेरू खायला पाहिजे, उष्ट फ्रूट वगैरे खायला पाहिजे. शेतामध्ये हे करतात ना, पक्षी वगैरे खातात, पक्ष्यांचं उष्ट म्हणतात आणि खरंच खूप गोड लागतं ते मंचुरियन. तुम्हाला मी दाखवते पॅरेटचं, याच्या अगोदर व्हिडिओ दाखवेल की माझ्या नंतरचा. आता यायली होती तेव्हा शॉर्ट व्हिडिओमध्ये घेतलं ते, तर लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण दाखवेल, कारण खूप ऊन लागायला होतं आणि त्रास व्हायला होतं ना, त्यामुळे म्हणलं अगोदर मध्ये जाऊयात, थंड पाणी वगैरे घेऊयात, मग काहीतरी ऑर्डर करून खाऊयात आणि पॅरोटचा व्हिडिओ लॉंग व्हिडिओमध्ये पण दाखवूयात. शॉर्टमध्ये थोडंसं घेतलं. राज बोलत होता मम्मा मी गप्पा मारतो त्याच्याशी व्हिडिओज घे, त्यामुळे मी दाखवलं. राज काय ऑर्डर करणार माहिती नाही. मी मंचुरियन आत्ताच खाल्ले 2 दिवसापूर्वी, थंड पाणी असे. राज दुसरं काही करत नाही, एक तर दाल खिचडी करतो, नंतर मग पनीर मंचुरियन, दुसरं काही नसतं त्याचं फेवरेट. आणि भाजी व्हेज मंचुरियनच रे. आणि दुसरं मग भाजी वगैरे सांग म्हटली तर पनीरचीच सांगतो तो, तर काजू. दुसरं कुठलीच भाजी घेऊ जात नाही कधीच हॉटेलला गेल्यानंतर, कारण त्याला जे पाहिजे असतं तोच बोला. हे बघा इडली, त्यात तोच तसं एक त्याचं इडली एक असतं. घरी मला कंटाळा येत होतं इडली डोशाचा वगैरे, आणि त्याला ते जास्त आवडतं. व्हेज मंचुरी आणि एक इडली. बघू आता फायनल डिसाईड मी करते, पण त्यातला त्याचा एक तर डिश घ्यावा लागेल, नाही तर तो खूप चिडचिड करेल ना राज. त्याची एक फेवरेट डिश घेऊ आणि प्लस माझी. कसं झालं तुझं? फर्स्ट टाइम मी आज प्रवासामध्ये साडी घातली, ती का बरं तुम्हाला पुढे सांगते. असंच काहीतरी कारण आहे आणि इच्छा होती खूप की साडी घालावीच. इडली असेल, बघू आता आपण विचारू काय काय रेडी. आता येतील त्याने ऑर्डर घ्यायला. करा तुम्ही कंटिन्यू. बाईकडे बघ फोटो वाढू एक आपण इथे. ऑर्डर घ्या ना. राज आता राजला इकडे इडली चटणी सांगितलं होतं राजने, ओके ते त्याच्यासाठी मागवलेलं आहे. मग आमच्यासाठी मला फेवरेट वांग्याची भाजी आहे, घरी पण बाहेर पण. पनीर काजूची आणि रस्तामुळे असं बैंगण वगैरे भरलेले घेत असते मी. आणि काय झालं माहिती आहे का, राज बाहेर गेला ना हॉटेलला कधी, पण आम्ही त्याच्यासाठी स्पेशल चपातीचं ऑर्डर देत असतो आणि आमच्यासाठी नान किंवा तंदूर वगैरे. मग हे आणि चपाती आणून दिली आहे. तर राज ना काय म्हणतोय की माझ्यासाठी जेवण सगळं ऑर्डर करायली का मम्मा, इडली पण माझ्यासाठीच केली, चपाती पण, तुम्ही जेवण नाही करणार आहे का? मग चपाती कोणासाठी ऑर्डर करतो आपण प्रत्येक वेळेस? म्हणजे चपाती पण माझ्यासाठीच का, तुम्ही नाही जेवण करणार आहे का, असं म्हणायला लागलं मला. तर त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगितलं. बघा राजला किती काळजी आहे माझी, कारण चपाती जास्त करून मी घेत नाही बाहेर, पण आज माझी इच्छा झाली, म्हटलं बाहेरची पण चपाती थोडीशी टेस्ट करूयात. आणि खास तर हे राजसाठी पण केली मी, खास तर राजसाठी पण केली, कारण इडली वगैरे घेऊन लगेच परत त्यांना भूक लागलं वगैरे म्हणलं तर कसं म्हणून त्यासाठी स्पेशल राजला पण थोडंसं जेवण म्हणून. कारण तंदूर खात नाही तो लवकर, आवडते त्याला पण दाताला पण त्रास होतो, आणि तंदूर इतकी मुलांना चांगली पण नाही आहे ना, त्याच्यासाठी मग मी इतकं तंदूरचं हे नाही करत, त्याला चपातीच करते स्पेशल. आता राज काय बोलला फॅमिली म्हण बरं. फॅमिली जेवण करायला या. फॅमिली जेवण करायला या. आले का फॅमिली जेवण करायला? वाव, गोड लागते खूप राजच्या हाताचं. चला आलं स्पेशल जेवण आपलं. करूया जेवण आता. घरी तर आपण स्वतःच्याच हाताने जेवण करतोय. इथे वाढून घ्यावं जेवण, खूप मजा वेगळी असते. असं ताट वाढून दिलेलं जेवण करण्यासाठी. हां इथे सबस्क्रायबर भेटले आपले. ते जेवण वाढू का म्हटले, मग मी म्हटलं राहू द्या, तरी ते वाढले. म्हटलं खूप छान वाटतं असं. हे पहा इकडे आपले सबस्क्रायबर भेटले. खूप छान वाटतं असं बाहेर आल्यानंतर कोणीतरी. अच्छा, अगोदर पण आम्ही यांच्या हॉटेलला वगैरे जेवण करायला आलेलं, जेवण वगैरे पण खूप छान असते. आणि असं बाहेर आल्यानंतर कोणीतरी आपल्याला ओळखतं, ते खूप छान वाटतं. कसे वाटतात म्हणला व्हिडिओ? छान वाटतात ना.
आणि आम्ही आल्यानंतर असं डायरेक्टली ओळख नाही सांगितली, पण त्यांनी असं म्हटलं की आम्ही अगोदर आलो होतो आणि व्हिडिओ पण छान असतात. तर ह्यांचं जेवण पण खरंच खूप छान असते. काय तुमच्या हॉटेलचं ना? तर हॉटेल नक्षत्रामध्ये प्युअर व्हेज आणि खूप छान असं क्वालिटीचं जेवण आहे. तुम्ही पण या एकदा, आणि आला असाल तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये नक्की घरी सांगा. तर कसं हे जेवण मी एकाच्याच taste आवडीचं करून जेवण सांगते बनत जेवण कसं असतं, आहे. पण बाहेर जेवण कसं आहे? गेल्यानंतर तर प्रत्येकाच्या मस्त मनाचं, आहे ना. राजचं प्रत्येकाच्या हॉटेल तरी आवडीचं खूप जेवण favorite करू झालेलं दिलं आहे, तर कारण स्वतःला पण त्याची इडली प्रसन्न खूप आणि छान favorite आहे. वाटतं, तसंच पुढच्यांना पण छान वाटतं. तर मी इकडं भरलं वांग मला जास्त आवडतं बरं का. काळं तिखट म्हटलं नेहमी बनवतच असते मी, तुम्हाला माहितीच आहे. तर म्हटलंच बाहेर गेल्यानंतर तेच खाऊयात. तर भरलं वांग, तंदूर वगैरे, आणि त्यासोबत गाजर, ककडी आणि कांदा लिंबू काय तर ते फ्रीच असतो. चला म्हटलं फ्रीवालं कशाला सोडायचं, ते इकडे मी घेतलं. तर छान असं मी इकडे जेवण एन्जॉय करते. कोणाला वांग्याची भाजी आवडते सांगा बरं. तर तुमची पण मुलं असंच करतात का? बाहेर गेल्यानंतर तुझ्या आवडीचं काय आवडतं खा घे म्हटल्यानंतर राज फक्त इडलीच सांगत असतो. ते नेहमी का सांगतो मलाच माहिती नाही, कारण घरी तर मी खूप बोर होते इडली खाऊन, पण तो होत नाही कधीच. तर जेवण करत होतं. जेवण माझं होत आलेलं. एक मला पॉझिटिव्ह गोष्ट दिसलेली, जे की माझ्या माइंडमध्ये चालू होती, आणि त्या गोष्टीची, त्या वाक्याची मला खूप गरज होती. असं एक वाक्य मी समोर पाहिलं. काय तुम्हाला दाखवते. जो हुआ वह अच्छा हुआ, जो हो रहा है वो अच्छा हो रहा है, और जो होगा वो अच्छे के लिए ही होगा और अच्छा ही होगा. कसं वाटलं सांगा बरं. मला तर खूप मस्त वाटलं आणि पॉझिटिव्ह वाटलं. असं कुठं वाक्य कधी दिसतं ना, तेव्हा खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतं बरं का. मलाही खूप आवडलं. जेवण करते वेळेस घाई मध्ये वाचलंय मी, तरी तुम्ही सांगा मला तुम्हाला कसं वाटतं ते. आपल्यासारखंच आहे ना बाळा स्वामीचं. थोडी मूर्ती मोठी वाटायची आमची. श्री स्वामी समर्थ. हा, पाठीमागं दत्ताच असतं झाडामध्ये. झाडामध्ये दत्ताच असतं. कसं हलवायले मान, कसं हलवायले बघ. असं विपुलला पेरू दे म्हणतात. हो हो म्हणतात. राजला पेरू दे. राजला देतो. देतो राजला पेरू. आम्ही नंतर यावं तुझ्याकडे. आम्ही नंतर यावं तुझ्याकडे. पेरू घेऊ तुला. पेरू घेऊन येऊ तुला. पेरू आणू. मला पण खूप आवडतो पेरू. तुला तर देतो का मला? दे. देतो. आणखीन एक दे मला. बोला दे. बाय बाय. चालू आम्ही चाललो आमच्या गावाला. आम्ही तुला सोडून चाललो. आम्ही तुला नाही घेऊन. बाय बाय. असा हा जातानाचा छोटासा प्रवास मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर संध्याकाळी आपल्याला घरी जाऊन आता गिफ्ट पॅकिंग वगैरे करायची आहे. तो ब्लॉग तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. बाय बाय.